नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहतो 1 जानेवारी 2025 रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवसभराचा विचार केला, आज दिवसभर उत्तर प्रदेश असेल, याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गुजरात, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे असेल, म्हणजे उत्तरेकडील संपूर्ण जिल्हे, याच्यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रात उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण खानदेश या भागाचं जर पाहिलं, या भागामध्ये आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली पाहायला मिळेल. काही भागामध्ये ही विजिबिलिटी आहे, ती विजिबिलिटी शून्याच्या खाली आपल्याला पाहायला मिळेल, कारण की या विजिबिलिटीमुळे ही रस्ते वाहतूक असतील, याचबरोबर विमान वाहतूक असेल आणि रेल्वे वाहतूक या सेवेवरती विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. हा जो धुक्याचं प्रमाण आहे अतिशय जास्त असल्यामुळे येणाऱ्या 24 तासानंतर ही काही भागामध्ये आपल्याला दाट धुके पडण्याचीही दाट शक्यता आहे. आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार पाहिलं, WD हा उत्तर भारतामध्ये सध्या स्थित आहे. या WDमुळे हिमालयाची जी रांगा असतील, पंजाब, हरियाणा, उत्तरांचल, शिमला, कुलू मनाली हा जो भाग असेल, या भागामध्ये आपल्याला हिमवर्षाव पाहायला मिळते. काही भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र जो दक्षिण भाग असेल, या भागामध्येही काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा दक्षिण जो भाग असेल, या भागामध्येही ढगाळ वातावरण, राजस्थान आणि गुजरातचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये सुद्धा येत आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा विचार केला, काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार होतं. येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर अहिल्यानगर असेल, याचबरोबर पुण्याचा घाटमाथ्याचा भाग, सांगली, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, या भागामध्येही सकाळी धुके पडण्याची दाट शक्यता. मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यभरामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र थंडीमध्ये आता हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होण्याचीही शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात मिनिमम टेम्परेचरचा विचार केला, म्हणजे थंडीचा विचार केला, राज्याचा जो पूर्वेकडील जो भाग असेल, म्हणजे विदर्भाचा पूर्वेकडील भाग, भंडारा, गोंदिया, याचबरोबर गडचिरोली, नागपूर या भागामध्ये जर पाहिलं, या भागामध्ये थोडीफार थंडीमध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. म्हणजे त्या ठिकाणी 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर जो पश्चिमेला जो भाग जो संपूर्ण असेल, या भागाचं जर पाहिलं ते 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर खानदेशाचा विचार केला, खानदेशचा धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये 14 ते 16 आणि नाशिक असेल, नाशिकचा घाटमाथ्याचा भाग आणि जळगावचा दक्षिण भाग या भागात जर पाहिलं 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार केला, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, हिंगोली असेल, हा उत्तरेकडील भाग जो असेल, या भागामध्ये हीच 16 ते 18 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर जो दक्षिण भाग जो असेल, बीड असेल, याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग आणि धाराशिव या भागामध्येही 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र जो मध्यवर्ती जो भाग असेल, नांदेड, लातूरचा उत्तरेकडील भाग, या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर जो घाटमाथ्याचा भाग असेल, या भागामध्येही टेम्परेचर थोडंसं जास्त असण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा विचार केला, या भागाने मात्र 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र जो पूर्वेकडील भाग जो असेल, त्या भागामध्ये 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.